काय तुम्ही सुद्धा कलिंगड आणल्यानंतर सरळ फ्रीजमध्ये ठेवता आणि फ्रीजमधून जर ते थंडगार झालं त्यानंतर तुम्ही ते खाता का? असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जे पोषण तत्व मिळत आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बिलकुलच मिळणार नाही. सगळ्यात प्रथम टरबूजमध्ये भरपूर प्रमाणात हे लायकोपीन असतं, पोटॅशियम असतं, अमिनो ॲसिड्स असतात आणि जे आपल्या शरीरासाठी खूप खूप फायदेशीर असतं. यामध्ये व्हिटॅमिन ए, B6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियम यासारखे अनेक पोषण तत्व असतात. कलिंगडामध्ये 92% पाणी असतं. जर कलिंगड हे नैसर्गिकरित्या पिकवलेलं असेल तर तुम्हाला फ्रीजची काहीच गरज नाही. जर तुम्हाला ते कलिंगड त्याच दिवशी खायचं नसेल तर तुम्ही ते कलिंगड 2 ते 3 दिवस रूम टेम्परेचरवरती जरी ठेवलं तरी त्याला काहीच होत नाही. आणि जर ते केमिकलने पिकवलेलं कलिंगड असेल तर त्याला पाणी सुटतं, ते बिलबिल होतं आणि त्यामधनं वास यायला लागतो. कलिंगड पिकवण्यासाठी त्यामध्ये कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो आणि जर त्यामध्ये केमिकल वापरलेलं असेल तर डोकेदुखी, खाज येणे, हातावरती खाजेमुळे जास्त गाठी होणे ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही हे नक्कीच टाळलं पाहिजे. आता केमिकलयुक्त कलिंगड कशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते ओळखू शकता, केमिकल फ्री कलिंगड कसं घेऊ शकता, तर त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल. आता आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याचदा ना कलिंगड हे फ्रीजमध्ये ठेवतो. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ते जाणून घेऊया. तर फ्रीजमध्ये जर तुम्ही कलिंगड हे कापून ठेवत असाल, तर त्यावरती बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि जे पोषण तत्व त्यामध्ये असतात ते फार कमी होऊन तुमच्या शरीराला जेवढे पोषण तत्व कलिंगड मार्फत मिळाले पाहिजे तेवढे बिलकुल मिळत नाही. भलेही ते तुमच्या शरीराला तुम्हाला खाण्यापुरतं असं वाटत असेल, की ते थंडावा देत आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर हे कलिंगड आणल्याबरोबर पाण्यामध्ये ठेवलं किंवा त्यामध्ये बर्फ जरी टाकला, तर तुम्हाला फ्रीजमध्ये जसं थंडगार असं कलिंगड मिळतं अगदी तसंच मिळतं. ज्या पद्धतीने हा लालसर भागामध्ये भरपूर प्रमाणात लायकोपीन असतं, सेम पद्धतीने कलिंगडचा जो पांढरट भाग असतो त्याच्यामध्ये त्याच्या दुपटीने असतं आणि बियामध्ये तर तिपटीने असतं. त्यामुळे तुम्ही ह्या बियांना व्यवस्थितरित्या उन्हामध्ये सुकवून ड्राय करून नंतर तुम्ही त्याचं सेवन सुद्धा करू शकता. तुम्हाला त्याचे खूप सारे तुमच्या आरोग्यासाठी फायदे होतील. त्यामुळे जमेल तेवढं कलिंगड कापत असताना त्याचा थोडासा पांढरट भाग सुद्धा त्या लाल भागासोबत खाल्ला तर वेगळं असं खरंच काहीच वाटत नाही. जर तुम्ही वेट लॉस वरती असाल आणि तुम्हाला सतत भूक लागत असेल, तर आता तुम्ही खरंच या कलिंगडचा फायदा घेऊ शकता. कलिंगडमध्ये खूप कमी कॅलरीज असतात, त्याचबरोबर 92% पाणी असतं. त्यामुळे जेव्हा आपण वेट लॉस करत असतो, तेव्हा आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी हे प्यावंच लागतं. सो अशा वेळेस तुम्ही ना कलिंगडचा नक्की तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. जेव्हाही तुम्हाला भूक लागते, तेव्हा तुम्ही कलिंगड नक्की खा. तुमचं पोटसुद्धा व्यवस्थित भरेल, तुमच्या शरीराला ते हायड्रेट सुद्धा ठेवेल आणि तुमच्या शरीरासाठी जे पोषण तत्व आहेत ते सुद्धा तुमच्या शरीराला नक्कीच मिळेल. कलिंगड हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये लायकोपीन असतं ना आणि एक्झॉर्बिक ॲसिड आणि सेटोलिन यासारखे घटकचा अगदी ते भंडार आहे. लाल रंगाचे हे फळ जे आहे हे हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत अनेक जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यास खूप उपयुक्त आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर याची चव अगदी भन्नाट लागते. असं कोणीच नाही की त्याला कलिंगड आवडत नाही. त्यामुळे तुम्ही कलिंगडचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे. पण हे कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे का हे जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्या खुणा सुद्धा तुम्हाला मी खूप साऱ्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कलिंगड आणल्यानंतर कधीच ते फ्रीजमध्ये ठेवू नका आणि जर तुम्हाला इमर्जन्सी ठेवायचंच असेल तर न कापता ठेवा आणि कापल्यानंतर तर कलिंगड बिलकुलच फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यावरती बॅक्टेरियाची भरपूर ग्रोथ होते आणि ते आपल्याला खाण्यास बिलकुल योग्य नाही. बऱ्याचदा आपण कलिंगड फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते इतकं थंड असतं आणि नंतर आपण जर त्याचं सेवन केलं तर ते अतिथंड असल्यामुळे आपल्याला डोकेदुखी सुद्धा जाणवते आणि त्याची चव कुठेतरी बदललेली सुद्धा दिसते. त्यामुळे जेवढं तुम्ही रूम टेम्परेचरवरती ठेवाल तेवढं चांगलं राहील आणि कलिंगड हे नक्कीच तुम्ही लहानांपासून वयोवृद्ध सगळ्यांपर्यंत सगळ्यांनी हे खाल्लं पाहिजे. आपल्या शरीराला खरंच खूप छान असं पोषण तत्व देतं. आता कलिंगड तर सगळ्यांनाच आवडतं, पण हे दिवसभरात आपण किती खायला हवं तेही जाणून घेऊयात. तर एका दिवसात साधारणतः 100 ते 200 ग्रॅम कलिंगड खायला हवं. कोणत्याही वेळी कलिंगड खाणं टाळायचं आहे. दिवसभर कलिंगड खाणे देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. बरेच लोक दुपारी जेवणानंतर कलिंगड खातात, जे अगदी चुकीचं आहे. नाश्त्यानंतर काही वेळाने किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून नेहमी तुम्ही टरबूज खाल्लं पाहिजे. हे आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. बऱ्याचदा डाएटमध्ये जे आहे आपण कलिंगडचा वापर
जेव्हा करत असतो तर त्याच्या स्पेसिफिक या वेळा असायला हव्यात. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, पाणी असतं. जर आपण दिवसभरात फक्त कलिंगडच खाल्ले तर आपल्या शरीरात फायबरचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. अतिप्रमाणात कलिंगड खाल्ल्याने शरीरात पाण्याचा अभाव जो आहे तो दूर होतो. परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ले तर यामुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात पाणी तयार होते, ज्यामुळे रक्त पातळ होऊ शकते किंवा रक्तातील पाण्याचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हातापायांना सूज येण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हे गोष्ट नक्की आवर्जून फॉलो करायची आहे. बऱ्याचदा कलिंगड अगदी लालसर दिसण्यासाठी अजून नायट्रोजनचा वापर सुद्धा केला जातो. नायट्रोजन शरीरात गेल्यानंतर आरोग्याचं भरपूर नुकसान करतं. कलिंगडचा रंग लाल दिसण्यासाठी त्यात क्रोमेट, मेथनॉल येलो, सुडान रेड या केमिकलचा वापर केला जातो आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. अनेकदा कलिंगड कार्बाईडचा वापर करून पिकवलं जातं, जे लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. त्याचबरोबर कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं यासारखे आजार सुद्धा उद्भवू शकतात. तसेच पचनक्रिया सुद्धा खराब होऊन पोटाचे विकार सुद्धा नक्कीच उद्भवू शकतात. त्यामुळे आजकालच्या आपल्या या युगामध्ये कलिंगड खरेदी करत असताना पहिल्यासारखं आता राहिलेलं नाहीये. जे कलिंगड आहे ते पटकन घ्या आणि चला. खूप गोष्टी त्याला ज्या आहेत त्या बघाव्या लागतात. चला अजून कशी तुम्ही तपासणी करू शकता ते सुद्धा बघूयात. कलिंगडावर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची पावडर दिसत असेल तर ते धूळ असल्याचा आभास सुद्धा होऊ शकतो. पण कार्बाईडमुळे कलिंगडावर पावडर असू शकते. त्यामुळे फळ जलद गतीने पिकतात आणि त्यासाठी कलिंगड कापण्याआधी स्वच्छ पाण्याने नेहमी धुवून घ्यायला पाहिजे. साधारणपणे इंजेक्शन दिलेलं कलिंगड जास्त लाल दिसतं. कापल्यानंतर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त गोडवा आणि लाल रंग जाणवत असेल तर कलिंगड केमिकल युक्त असू शकतं. इंजेक्शन दिलेल्या कलिंगडच्या आत एक मोठी भेग किंवा खड्डा असतो. जर तुम्हाला कलिंगड खाताना जिभेला नेहमीपेक्षा वेगळी चव वाटत असेल किंवा औषधाप्रमाणे चव असेल तर कलिंगडचे काप खाऊ नका. त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. बऱ्याचदा जर कलिंगड केमिकलने पिकवलेलं असेल तर कलिंगडातून पांढरं पाणी बाहेर येत असेल तर तुम्हाला ओळखता येईल की कलिंगडावर केमिकलचा वापर केला आहे. जर असं झालं नाही 2 ते दिवसानंतर सुद्धा तुम्हाला ते कलिंगड अगदी ताजंतवानं दिसत आहे, तर समजू शकता की हे कलिंगड अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे. चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. पण जेव्हाही मी कलिंगडचे व्हिडिओ शेअर करते तर माझ्या तोंडातून टरबूज नक्की येतं. तर आमच्या इकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये याला टरबूज म्हटलं जातं. बरेच जण म्हणतात की नाही त्याला हिंदीत म्हटलं जातं. तर हिंदीमध्ये त्याला टरबूज म्हटलं जातं. वापरलं जातं. आपण वापरतो. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हणू शकतात. काहीच हरकत नाही. ते तेच फळ आहे. कलिंगड म्हणा किंवा टरबूज म्हणा आणि बरेच जण म्हणत आहेत की टरबूज म्हणजे ते पिवळं फळ. तर पिवळं फळाला खरबूज असं म्हटलं जातं आणि कोकणच्या भागामध्ये तर त्याला वेगळाच शब्द वापरला जातो. त्यामुळे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ खरंच सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा खरंच फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही Facebookवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.